नमस्कार, आपण पाहतात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये आज मानवतेचा, सामाजिक बांधिलकीचा आणि आदिवासी समाजांचा एकतेचा एक अनोखा सोहळा पाहायला मिळाला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आदिवासी समाजातील तब्बल 220 जोडप्यांचा भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। बोईसर येथील सर्कस ग्राउंडवर शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याने हजारो नागरिकांचे लक्ष मात्र वेधून घेतले आहेत। या उपक्रमामागे आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश जोडी यांचा महत्त्वपूर्ण पुढाकार असून त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे पाहायला मिळाले। विशेष म्हणजे सुरुवातीला 201 जोडप्यांची नोंदणी असताना कार्यक्रमाच्या दिवशी हा आकडा थेट 220 वर पोहोचला। यांमध्ये 9 दिव्यांग जोडप्यांचाही समावेश होता। वाढत्या महागाईच्या काळात विवाहाचा खर्च परवडत नसलेल्या अनेक कुटुंबियांसाठी हा सोहळा मोठा आधार ठरला। अनेक पालकांनी आणि नातेवाईकांनी आयोजकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। हा विवाह सोहळ्यांचे उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते, मात्र काही कारणास्तव ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत। तरीही त्यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधत नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले। कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम, पालघरचे आमदार राजेंद्र गावित, जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवीन आयुष्याची सुरुवात करताना 220 नवदाम्पत्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि भविष्याची स्वप्ने स्पष्ट दिसत होती। तर त्यांच्या कुटुंबियांनी आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश जोडी यांचे मनापासून आभार मानले।